नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण हे सुंदर मल्टी कलर फुलांची बॉर्डर कशी बनवायची आहे ते बघणार आणि याच बॉर्डरपासून आपल्याला जे 6 तोरण दाखवलेले आहेत थंबनेलमध्ये ते कसे बनवायचे हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला एका वायरमध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि हे मोती 6 नंबरचे असतील. ठीक आहे. त्यानंतर गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे आणि एक घट्ट असा गोल बनवून घ्यायचा आहे. ठीक आहे. इथे वाटल्यास तुम्ही सर्व मोत्यातनं सुई फिरवू शकता. त्यानंतर आपल्याला आता 5 जांभळ्या कलरचे मोती ओवायचे आहेत आणि काय करायचं, खालचा एक पांढरा आणि त्याच्या समोरचा एक पांढरा ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये 4 जांभळ्या कलरचे मोती ओवायचे. त्यानंतर बाजूचा एक जांभळा आणि खालचे 2 पांढरे ह्या टोटल 3 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर आता आपल्याला हेच रिपीट करायचं आहे. तर परत एकदा आपल्याला 4 जांभळे मोती ओवायचे आणि बाजूचा एक जांभळा आणि खालचे 2 पांढरे. ठीक आहे. म्हणजे आपण काय करत आहोत, इथे हे पहिला जो फूल आहे आपलं ते बनवत आहोत. त्यानंतर अजून 2 वेळेसाठी आपल्याला असंच करून घ्यायचं आहे. जेव्हा शेवटच्या पांढऱ्या मोत्यात सुई येईल तेव्हा मात्र थोडीशी आपली स्टेप जी आहे ती वेगळी असणार आहे. तर बघा, आपण हे सेम असंच 2 वेळा करून घेतलं. 4 मोती ओवले. आता हा शेवटच्या खालच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई निघाला. त्यानंतर बघा, आता बाजूचा एक व्हायलेट कलरचा जांभळ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढायची लेफ्ट साईडचा. ठीक आहे. डाव्या जांभळ्या मोत्यातनं सुई काढायची आणि 3 जांभळ्या कलरचे मोती ओवायचे. 3च ओवायचे. ठीक आहे. त्यानंतर इकडचा बाजूचा म्हणजेच उजवीकडचा एक जांभळा आणि खालचा एक पांढरा ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा, तो जो वरता जो जांभळा मोती होता तिथनं आपण तो जो आता जांभळ्या मोत्यांचा जो टोक झालेला आहे, सेंटरचा जो मोती आहे, बघा इथे टोटल मोजले तर आपण 5 जांभळे मोती दिसतील. त्यातला तो जो तिसरा मोती आहे किंवा जो जांभळ्याचा टोक आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. आता तिथनं सुई काढल्यावर इथे आपल्याला 5 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे. त्यानंतर आत्ता ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई बाहेर काढायची. त्यानंतर समोरच्या 2 मोत्यातनं तिसऱ्या मोत्यात जायचं आहे, म्हणजेच दुसऱ्या जांभळ्या पाकळीच्या टोकावरती येणार आपण. इथे आल्यावर आता इथे परत आपल्याला 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्या टोकातल्या मोत्यातनं सुई काढायची. परत खालच्या 2 मोत्यातनं होत होत समोरच्या तिसऱ्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. तर बघा, इथे ह्या तिसऱ्या मोत्यातनं सुई निघेल. आता ह्या तिसऱ्या म्हणजेच हा तिसऱ्या जांभळ्या कलरच्या पाकळीचा टोक असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता सेम रिपीट करत जायचं आहे आणि प्रत्येक जांभळ्या पाकळीवर एक पाकळी पांढऱ्या कलरची आपण इथे बनवून घेतलेली आहे. ठीक आहे. एवढं लक्षात आलं. आता आपल्याला पांढरी जी पाकळी आहे त्यातल्या सेंटरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ठीक आहे. म्हणजेच तिसऱ्या मोत्यातनं सुई इथे बाहेर काढणार. आता ह्याची समोरची स्टेप आहे. तर 5 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची आहे. त्यानंतर बघा, खालचे 2 हे म्हणजे बाजूचे 2 पांढरे आणि सेंटरचा एक पांढरा परत सेंटरला आलेलो आहोत. आता ह्याच्या पुढे जे आपल्याला वाढवायचं आहे त्याच्या 2 पद्धती आहेत. त्यापैकी ही पहिली पद्धत आहे. तर यामध्ये 2 पांढरे, एक ऑरेंज आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे. त्यानंतर सुई फिरवत आपल्याला जो सेंटरचा पांढरा कलरचा मोती आहे तिथं यायचं आहे. ठीक आहे. ही पहिली पद्धत आहे. नंतर आपण दुसरी पद्धत देखील पाहूया. परत आपल्याला आता काय ओवायचं आहे, तर 2 ऑरेंज, एक पांढरा आणि 2 ऑरेंज मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता तो ज्या ऑरेंज मोत्यातनं सुई काढली त्या ऑरेंज मोत्यातनं परत एकदा सुई काढायची आहे. आता आपल्याला सुई ह्या 2 ऑरेंज मोत्यातनं सेंटरचा जो पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं काढायची आहे. ठीक आहे. आता बघा, पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर आता आपल्याला 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. 5 पांढरे मोती ओवायचे आणि ज्या मोत्यातनं आता सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. तर इथे हे 6 मोत्यांचे टोटल असे गोल तयार झाले. समोरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे 4 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि बघा, बाजूचा एक ऑरेंज आणि खालचे 2 पांढरे. तर ह्या टोटल 3 मोत्यातनं सुई काढणार. बाजूचा एक ऑरेंज आणि खालचे 2 पांढरे. ठीक आहे. आता परत एकदा आपल्याला 4 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत आणि परत बाजूचा एक आणि खालचे 2 ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची.
तर बघा असेच आपण ही जांभळ्या कलरची पाकळी देखील फूल देखील बनवलं होतं. तर आता आपल्याला असंच रिपीट करत जायचं आहे. अजून 2 वेळा आपल्याला ह्या 4-4 ऑरेंज कलरच्या मोती ओवून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तिसरी वेळेस मात्र थोडंसं वेगळं असेल. तर तिसरी वेळेस आता बघा हे झालं. आता शेवटचा पांढरा मोती राहिलेला आहे. ठीक आहे. तर शेवटच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली. आता बघा एक उजवीकडचा ऑरेंज कलरचा मोत्यातनं सुई काढायची. राईट साईडचा ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढल्यावर 3 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि लेफ्ट साईडचा ऑरेंज त्याच्या खालचा पांढरा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. आता आपल्याला समोरच्या 2 ऑरेंज मोत्यातनं तिसरा जो ऑरेंज मोती आहे, ऑरेंज कलरची जी टोक आहे, सेंटरचा जो मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची. इथे आपल्याला आता परत 5 मोती ओवायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची. ठीक आहे. ही प्रोसेस देखील आपण आत्ताच केलेली आहे. परत त्याच्या समोरच्या 2 मोत्यातनं सुई काढून तिसऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर न्यायची. ठीक आहे. आता बघा तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर आल्यावर परत तेच रिपीट करायचं. 5 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि समोरच्या 5 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आणि समोरच्या 3 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. त्यानंतर आता असंच आपल्याला रिपीट करत जायचं आहे आणि हे उर्वरित 3 पाकळ्या देखील आपल्याला पांढऱ्या कलरच्या बनवून घ्यायच्या. बघा हे 3 पाकळ्या बनल्या. आता आपल्याला समोरच्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काय करायची, समोर घेऊन जायची आहे. ठीक आहे. तर कसं घेऊन जाणार, बघा ती जी सेंटर लाईन आहे ना, सेंटर लाईन मधला ती जी पाकळी दिसत आहे त्या पाकळीतल्या सेंटरच्या मोत्यातनं सुई काढायची. त्यासाठी आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं ऑरेंज कलरमध्ये जाणार, ऑरेंज कलरमधनं परत पांढऱ्या मोत्यांमध्ये सुई आणणार आणि सेंटरचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपण इथे बाहेर काढली. ठीक आहे. आता आपल्याला परत 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि ह्या पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. परत आपल्याला सेंटरच्या मोत्यामध्ये यायचं आहे. सेंटरच्या मोत्यातनं सुई काढल्याच्या नंतरनं आता इथून आपली दुसरी पद्धत येईल. दुसऱ्या पद्धतीमध्ये देखील काही स्टेप सेमच असणार आहेत. तर पहिले 2 पांढरे 1 हिरवा आणि 2 पांढरे मोती ओवायचे आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं बाजूच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सेंटरचा जो हिरवा मोती आहे तिथनं सुई काढायची. सेंटरच्या हिरव्या मोत्यातनं सुई काढल्यावर आता इथे आपल्याला परत 2 हिरवे 1 पांढरा आणि 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आणि तो जो खालचा हिरवा मोती आहे त्या हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढायची आहे. ठीक आहे. त्यानंतरनं परत सेंटरच्या मोत्यात यायचं आहे, म्हणजेच बाजूचे हिरव्या मोत्यातनं पांढऱ्या मोत्यात येणार. आता पांढऱ्या मोत्यात आल्याच्या नंतरनं परत पूर्वीप्रमाणेच ही स्टेप सुद्धा राहील. तर 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली त्याच पांढऱ्या मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. ठीक आहे. आता बघा आता आपल्याला काय करायचं आहे, एक बाजूच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. इथे ही दुसरी पद्धत थोडीशी वेगळी येते. तर इथे आपल्याला 3 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे. 3 हिरवे 5 पांढरे. त्यानंतरनं आपल्याला तो जो हिरवा मोती होता ना त्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. म्हणजेच बघा आपण ह्या तिसऱ्या हिरव्या मोत्यातनं सुई काढली. त्यानंतरनं 1 हिरवा मोती ओवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूचा 1 हिरवा आणि खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. तर बघा इथे ना दोन्ही पाकळ्या एकाच वेळेमध्ये बनलेल्या आहेत. आता नेक्स्ट आपल्याला रिपीट करायचं. 3 हिरवे आणि 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे. त्यानंतरनं तिसऱ्या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे अपोजिट साइडने. ठीक आहे. त्यानंतरनं परत 1च हिरवा मोती ओवायचा आणि बाजूचा 1 आणि खालचे 2 पांढरे मोती, बाजूचा 1 हिरवा खालचे 2 पांढरे, अशा प्रकारे आपल्याला ही सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा इथे दोन्ही पाकळ्या एकाच वेळेमध्ये पूर्ण होत आहेत. तर ही दुसरी पद्धत आहे. अशा प्रकारे आपल्याला आता उर्वरित पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. बघा ही झाली आपली 4थी पाकळी. आता आपली ही लास्ट पाकळी आहे. ठीक आहे. तर परत खालच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची, बाजूच्या एका हिरव्या मोत्यातनं सुई काढायची. आता ह्या एका हिरव्या मोत्यातनं सुई काढल्यावर इथे आपल्याला फक्त 2 हिरवे आणि 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि तो जो दुसरा हिरवा मोती आहे त्या हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई अपोजिट साइडने बाहेर काढायची. ठीक आहे. आता परत एक आपल्याला इकडे काय करायचं, 1 हिरवा मोती ओवून घ्यायचा आहे आणि हा बाजूचा 1 हिरवा आणि खालचा 1 पांढरा, ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची.
त्यानंतर परत आपल्याला आता समोर ही वाढवत न्यायची आहे पट्टी. त्यासाठी आपण काय करणार, समोर येणार आता. ठीक आहे, समोरच्या सेंटरला, समोरच्या जो पाकळी बनलेली आहे, सेंटर लाईनची जी पाकळी आहे त्या पाकळीच्या सेंटरच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सुंदर आणि एकदम इझी जे बॉर्डर डिझाईन आहे अशा 2 पद्धतीने आपल्याला बनवता येते. आता यामध्ये आपण इथे वेगवेगळे कलर्स यूज केलेले आहेत. सेम कलर आपण रिपीट केलेला नाहीये. तर जेवढे कलर तुमच्याकडे असतील तेवढ्या कलरचं तुम्ही हे सुंदर असं मल्टी कलर बनवू शकता. बघा, जांभळा, ऑरेंज, ग्रीन, रेड, पिंक, ब्लू, भरपूर कलर्स बनवू शकता. ठीक आहे. आता ह्याला तुम्ही बॉर्डर म्हणून यूज करणार आणि तोरण म्हणून देखील. तर तोरणमध्ये जे आपण हे स्वस्तिक तोरण दाखवलेलं होतं तर ते स्वस्तिक आपल्याला इथे असं जॉईन करून घ्यायचं आहे आणि हे आपला 1 नंबरचा तोरण होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, हे जे पान आहे तुम्हाला ह्याचं ट्युटोरियल युट्यूबवर मिळून जाईल. तर हे जे पान आहे ते देखील तुम्ही असं अटॅच करू शकता. त्यानंतर हे तिसरं आहे छोट्या पानाचं तोरण. हे आपण ही सर्व पानं बघितलेली आहेत. त्यानंतर हे चौथं आहे बघा, हे पाकळ्यांचं तोरण आहे. तर हे तुम्ही असं अटॅच करू शकता. किंवा आपण हे जे 3D फूल बघितलेलं होतं, 3D फूल देखील तुम्ही इथे सेंटरला नाही, म्हणजे तिथे वरतीच अटॅच केल्यावर हे जास्त छान दिसेल. त्यानंतर अशा विकतच्या घंटा भेटतात, तर ह्या घंटा देखील तुम्ही इथे अटॅच करू शकता. तर अशा प्रकारे हे बॉर्डर कम तोरण जे आहे, तोरण बेस जे आहे हे आज बनवलेलं आहे. आणि 2 पैकी तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हे जे तोरण कम बॉर्डर रंगोळी डिझाईन आहे तुम्हाला कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये सांगा. आणि बघा, हे स्वस्तिक तोरण आपण असं वरती देखील यूज करू शकतो. तर अशा विविध पद्धतीने बनवलेलं हे तोरण आहे. आपल्याकडे अजून भरपूर तोरण आणि महिरप आहेत जे आपण शॉर्ट्सवर नेहमी टाकतच असतो. तर तुम्ही शॉर्ट्समधले बघितले नसतील तर ते देखील नक्की बघा. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.